हॅलो, नमस्कार. मी नीना तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आमच्या ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे अनु नीनू ब्लॉग्स. तर लास्ट ब्लॉग मध्ये माझ्या मुलीने तुम्हाला दाखवलं मकर संक्रांतीचं ग्रीटिंग. आज आपण मकर संक्रांती निमित्तच काही पदार्थ घेऊन येत आहोत. तर आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीसाठी लागणारे पदार्थ. तर आपण पाहायला सुरुवात करूया. प्रथम आपण तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. मी घेतला आहे इथे पाव किलो गूळ, त्याला मी बारीक वाटून घेतला आहे. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे ते भाजून सोलून घेतलेले आहेत. पाव किलो तीळ, 2 टेबलस्पून पाणी, 4 टेबलस्पून तूप आणि थोडी खसखस घेतलेली आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया पुढच्या कृतीला. मी प्रथम तीळ भाजून घेते आहे. तीळ आपण मंद आचेवर थोडे लालसर भाजून घ्यायचे आहेत. नंतर पुढे कढईमध्ये तूप घेऊन त्यात आपण बारीक केलेला गूळ घालणे व त्यात थोडे पाणी घालून सर्व मिश्रण व्यवस्थित होऊ देणे. उकळी आल्यावर आपण पाहू शकतो की आपले मिश्रण बरोबर झाले आहे का. तर मग हे आपण एका वाटीत घेऊन त्याचा व्यवस्थित आवाज येतो आहे का हे पाहून घेणे. थोडं थंड झाल्यावरती मी इथे टाकून पाहते आहे, तर इथे मला आवाज येतो आहे, म्हणजे आपल्या गुळाचा पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. आता आपण याच्यात तीळ व शेंगदाणे घालणे आणि ते एकत्र मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचे आहे. आणि त्यात थोडी वेलची पावडरही मी टाकली आहे. आता आपण लाडू वळून घेऊयात. हा पाक किंवा हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी पहिले ज्या लाटात लाडू काढायचे आहे त्यात थोडी खसखस टाकून घेतली आहे. तर हे मिश्रण गरम आहे तर आपल्या हाताला भाजतं. तर त्यासाठी काय करायचे, एक तर तुम्ही तूप किंवा वाटीत थंड पाणी घेऊन त्याला ते हाताला लावायचं आणि लाडू वळायला सुरुवात करायची. तर पहा, मी तर इथे पाणी घेतलेले आहे. तुम्ही वाटल्यास तूपही घेऊ शकता की ज्याने आपले लाडू सुंदर आणि हाताला चिकटणार नाहीत. आता आपले लाडू वळून झाले आहे आणि त्यातीलच आता मी काही मिश्रण बाजूला काढून घेतलं आहे की ज्याचा मला दुसऱ्या प्रकारचे लाडू बनवायचे आहेत. त्या तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आता थंड झालेलं आहे आणि ते मी आता मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते आहे. आता मी कढईत पुन्हा थोडासा गूळ पाक करायला ठेवला आहे. तुम्ही पाहू शकता पाकाला उकळी आली आहे, म्हणजे पाक आता व्यवस्थित तयार झालेला आहे. तर ह्यामध्ये आपण बारीक केलेला कूट घालून घेऊया आणि तो कूट व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. हा कूट आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर आपण याचे लाडू वळायला घेऊयात. आपले कुटाचेही लाडू तयार झालेले आहेत. पहा किती सुंदर दिसत आहेत. आणि आता आपण थोडासा कूट बाजूला काढून घेतला आहे. ह्याच कुटापासून आपण तिळगुळ पोळी बनवतो. तर अशा प्रकारे तयार झाले आहेत आपले मकर संक्रांतीसाठी तिळगुळाचे 3 प्रकार. तिळगुळ लाडू, तिळगुळ कुटाचे लाडू
आणि तिळकूट. तर अशा प्रकारे तयार झाले आपले तिळगुळाचे 3 प्रकार. होप्स तुम्हाला आवडलेच असतील. लहान मुलांना कूट तर अगदी नुसता खायलाच आवडतो. तशाच प्रकारे तो त्या कुटाचा वापर म्हणजे तिळगुळाचा जो कूट केला आहे त्याचा अजून एक वापर म्हणजे आपण त्याला लहान मुलांच्या चपातीत जसं आपण की पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसात हे जे वाटण हे जो कूट असतो तो चपातीत घालून त्याची चपाती लाटून त्यांना खायला दिल्यास ते त्यांना आरोग्यदायी ठरतं आणि त्यांना गोड म्हणून ते आवडलंही जातं आणि तीळ पोटात गेले की त्यांच्यासाठी हेल्दी असतं. तर अशा प्रकारे आपले आजचे 3 प्रकार तयार झालेले आहेत. तर मला असं वाटते की तुम्हाला नक्कीच आवडले असतील हे 3ही प्रकार. तर तुम्ही आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.